हरिओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग पहिला. प्रवचन क्रमांक 25. नारदांचे आगमन भाग 1. एकदा श्रीराम आणि सीतामाई अंतःपुरामधील अंगणात सुखाने बसलेले असताना शुद्ध स्फटिक संकाश शरच्चंद्र इवामलः अतर्कित मुपायातो नारदो दिव्य दर्शनः. शुद्ध स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ आणि शरद ऋतूमधील चंद्राप्रमाणे निर्मळ आणि दिव्य दृष्टी असणारे देवर्षी नारद मुनी अचानक तेथे आले. नारदांबद्दल मी मागे लिहिले आहे की रामायण, महाभारत, भागवत या ग्रंथांमध्ये कथानक पुढे नेण्यासाठी, कथेचा दुवा साधण्यासाठी म्हणून देवर्षी श्री व्यासमुनींनी नारद ही व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. यामुळे त्यांना ब्रह्मदेवाचा पुत्र केले आहे. त्रिभुवनात, राजमहाली किंवा अंतःपुरात कुठेही आणि कधीही प्रवेश करण्याचा त्यांना अधिकार बहाल केलेला आहे. ते अजातशत्रू आहेत. देव आणि दानव अशा दोन्ही नाही, ते वंदनीय आहेत. प्रभुकार्यासाठी आवश्यक अशांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्यात ते वाकबगार आहेत. यामुळे ते कडीचा नारद म्हणून बदनाम आहेत. नारद मुनींना पाहताच रामप्रभू सीतामाईसह लगबगीने त्यांना सामोरे गेले आणि जमिनीवर मस्तक ठेवून त्यांनी त्यांना नमस्कार केला. उवाच नारदं रामः प्रीत्या परमया युतः संसारिणां मुनिश्रेष्ठ दुर्लभं तव दर्शनम् अस्माकं विषयासक्तचेतसां नितरां मुने. अतीव प्रीतीने रामप्रभू देवर्षी नारद मुनींना म्हणाले, मुनिश्रेष्ठा, विषयांमध्ये ज्याचे मन आसक्त झालेले आहे अशा आमच्यासारख्या संसारी जनांना आपले दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. मी आपल्या दर्शनाने कृतार्थ झालो. आपण मला आपले इच्छित कार्य सांगावे, ते मी पूर्ण करेन. यावर नारद मुनी म्हणाले, रामप्रभू, आपण सामान्य जनांप्रमाणे बोलून का बरे मला मोहित करत आहात? अवतारे नेहमीच ते स्वतः सामान्याप्रमाणेच आहेत, सामान्यांपैकीच एक आहेत असे समाजात वावर करत असतात. यामुळे मोहित होऊन सामान्य जन त्यांची सत्य ओळख जाणत नाहीत. श्रीकृष्णाचे विश्वदर्शन झाल्यावर आपण इतके दिवस श्रीकृष्णाला बरोबरीचा समजून अरेतोरे करत होतो याची लाज अर्जुनाला वाटली, असे गीतेने म्हटले आहे. धृतराष्ट्र, कर्ण यांना श्रीकृष्णाची सत्य ओळख झालेली असतानाही धृतराष्ट्राने पुत्रप्रेमापोटी आणि कर्णाने मित्रप्रेमापोटी त्याकडे दुर्लक्ष केले. भीष्मांना कृष्ण समजला, परंतु उमजायला फार उशीर झाला. परंतु द्रोणादिकांना तो समजलाच नाही. कंस, शिशुपाल यांना देह सोडताना श्रीकृष्ण उमजला. यामुळे ते श्रीकृष्णात विलीन झाले. संत मीराबाईला श्रीकृष्ण बालपणेच भावला, परंतु तिच्या आजूबाजूच्यांना श्रीकृष्ण कधीच समजला नाही. परंतु लगेचच स्वतःला सावरत देवर्षी नारद मुनी पुढे म्हणाले, संसार्य हमिते प्रोक्तम सत्यमे तत्त्वया विभो जगतामादिभूता या सा माया गृहिणी तव. हे प्रभू, आपण संसारी आहात असे जे आपण म्हणालात ते सत्य आहे. कारण संपूर्ण विश्वाला कारण असलेली आदिमाया आपली भार्या आहे. आपण निर्गुण अकर्ता आहात, परंतु आपल्यामधून निर्माण झालेली माया सगुण कर्तृत्ववान आहे. कारण समतोल साधण्यासाठी निर्माणामधून त्याच्या विपरीत निर्मिती होणे हा वैश्विक नियम आहे. त्वत्सन्निर्षाज्जायन्ते तस्यां ब्रह्मादयः प्रजाः त्वदाश्रया सदा भाति मायाया त्रिगुणात्मिका सुतेजस्रं शुक्लकृष्णलोहिताः सर्वदा प्रजाः लोकत्रय महागेः गृहस्थत्वमुदाहृताः. केवळ आपल्या सान्निध्याने या मायेपासून ब्रह्मादी सर्व निर्माण पूर्वी झाले आहे आणि आता होत आहे आणि भविष्यात होत असणार आहे. अशा प्रकारे आपण विश्वाचा संसार करत आहात.
ही माया सत्व रज तम अशी त्रिगुणात्मक आहे. ती माया आपल्या आश्रयाने सदा सर्वत्र भासमान होत असते. ती सुगुणानुसार शुक्ल, लाल आणि कृष्ण असणारी प्रजा निर्माण करते. अशा प्रकारे आपण त्रैलोक्याच्या समूहरूपी भव्य घरात गृहस्थाश्रमी आहात. अध्यात्म रामायणाने येथे त्रिगुणांपासून निर्माण होणाऱ्या प्रजेला 3 रंगांची उपमा दिली आहे. ती पाहण्यासारखी आहे. ही जशी साहित्यिक उपमा आहे तसेच यामधील अध्यात्म हे मोठे समजून घेण्यासारखे आहे. अध्यात्म रामायणाने सत्वगुणाला शुक्ल रंग म्हटले आहे, रजोगुणाला लाल रंग म्हटले आहे आणि कृष्ण म्हणजे काळ्या रंगाला तमगुण असे म्हटले आहे. शुक्ल याचा अर्थ आहे चंद्राप्रमाणे एकेका कळीने वर्धित होत जाणारे आणि आपोआप पौर्णिमा साध्य करणारे. याप्रमाणे सत्वगुणी सदा शीतल, प्रशांत, संयमी असतो. चांदणे प्रकाश देते परंतु त्याचा दाह होत नाही. ते नयनांना सुखावह असते. याचप्रमाणे सत्वगुणी सर्वांना सहकार्य करणारा, उपयोगी होणारा आणि तेही निरपेक्षपणे. त्याचा कोणालाही त्रास होत नाही. सदा सर्वामुखी मंगल बोलणारा. यामुळे तो थोड्या धीम्या गतीने परंतु आपोआप वर्धित होत प्रभुचरणी दाखल होतो. लाल याचा अर्थ आहे सर्वांना आकर्षित करणारा. एखादी गोष्ट चटकन लक्षात यावी, नजरेला पाहताच दिसावी, तत्काळ लक्ष वेधून घेणारी असावी असे हवे असेल तर तिला लाल रंग देतात. ती लाल रंगाच्या कापडाने गुंडाळतात. याप्रमाणे रजोगुणी जे दिसेल ते, जे ऐकेल, जे वाटेल त्याला स्वतःकडे आकर्षित करून घेतो आणि यथेच्छ उपभोगतो. किती उपभोगतो? विवेक, संयम, तारतम्य न बाळगता मनसोक्त सर्वाचा उपभोग घेतो. त्याच्या उपभोग प्रवृत्तीला काही ताळतंत्र नसते. अशा प्रकारे मानव प्रथम सत्वगुणाने अत्युच्च पायरीवर पौर्णिमेपर्यंत पोहोचतो आणि तेथेच प्रभुचरणी मुक्तीची वाट थांबतो. परंतु त्या उपभोगांची चटक लागलेला सत्वामधून रजोगुणामध्ये प्रविष्ट होतो. तेथे त्याचा रंग लाल होतो. ती धोक्याची सूचना असते. परंतु लक्षात कोण घेतो? उपभोगांची मर्यादा ओलांडतो आणि अधोगतीला लागतो. एकेका पायरीने वर आलेला एकेका पायरीने खाली नीच पातळीला जाऊ लागतो. जीवनाऐवजी आयुष्य जगणे वाट्याला येते. मग जन्मोजन्मी हेच करतो आणि सतत सुखदुःखाचे फेरे घेत राहतो. कधीही आनंदी होत नाही. याचे पर्यवसन यथाकाळी लाल रंगामधून काळ्या रंगात होते. तो रजोगुणामधून तमोगुणात प्रविष्ट होतो. येथे तो अशोभनीय, अयोगिक अनात्माचरण करू लागतो. उपभोगांसाठी हैवान होतो. दुष्कृत्य करू लागतो. आयुष्य गर्तेत जगू लागतो. अमावास्या नशिबी येते. सदा दुःखी राहतो. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम म्हणजे वैश्विक ध्वनी, वायू, चैतन्य, प्राण, तेज, ऊर्जा, प्रकाश यामधून माया निर्माण झाली आणि मायेमधून येथे सर्व काही एकामागोमाग एक, एकामधून एक असे उत्क्रांत झाले. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम किंवा माया म्हणून कोणी सदेह अस्तित्वात नाही. ही एक स्वयंभू, उत्स्फूर्त, आपोआप होत असलेली वैश्विक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया संपूर्णपणे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम या मूलभूत एकमेवाद्वितीय अशा वैश्विक परमशक्तीवर अवलंबून आहे. याला गीतेने एक काही नाव द्यायचे म्हणून पुरुषोत्तम असे म्हटले आहे. ज्यावेळी ब्रह्मांडामध्ये ग्रहांवर नैसर्गिक परिस्थिती बिघडते त्यावेळी पुरुषोत्तमामधून येथे ती घडी पूर्ववत घालण्यासाठी कार्य, क्रिया, कर्म घडते. हे देह धारण करून किंवा कोणा देहधारीकडून केले जाते. या अशा देहामध्ये ते कार्य करण्याची परमशक्ती एकवटते. याला आपण अवतारे असे म्हणतो. अशा प्रकारे प्रभू येथे अवतारे झाले आहेत. परंतु देह धारण केलेला असल्यामुळे, जन्म घेतलेला असल्यामुळे ती परमशक्ती आपोआपच त्या देहाला अनुसरून 4 जणांप्रमाणेच येथे समाजात व्यवहार करते. हे स्वाभाविक होत असते. पुढे सीतेचा शोध घेताना अरण्यात शोकाकुल होऊन रामप्रभू 4 चौघांसारखे संसारी मानवाप्रमाणे विव्हळताना सांगितले आहे.
याचे अनेक जणांना महा आश्चर्य वाटते की हा अवतारे असा कसा सामान्य जनांप्रमाणे शोक करतो, परंतु त्याचे कारण हे असे आहे ते समजून घ्यावे. आता यानंतर अध्यात्म रामायण पुढे आणखी एक फार मोठे तत्त्व सांगत आहे, ते आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.